तर हॉर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा असा सागरी मार्ग आणि जर तो 2026च्या अखेरपर्यंत बंद राहिला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चं तेल प्रति बॅरल $200वर पोहोचू शकतं असा गंभीर इशारा वूड मॅकेन्झी या जागतिक संस्थेनं आपल्या अहवालात दिलेला आहे। वूड मॅकेन्झीच्या इशाऱ्यामुळे जागतिक ऊर्जा संकट आणि आर्थिक मंदीचा धोका अधिक स्पष्टपणे समोर आलाय। इराणनंही आधी अशा परिस्थितीबाबत जगाला इशारा दिलेला होता। तर सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एकदा फटका बसलाय। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली। गेल्या आठवड्यात पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले होते आणि आता पुन्हा एकदा दरवाढ झालेली आहे। येत्या काही दिवसात पेट्रोल आणखी किती महाग होऊ शकतं याचा एक रिपोर्ट बघूया। पेट्रोल डिझेलचा पुन्हा भडका। पेट्रोलसाठी आणखी पैसे मोजायला तयार रहा। पेट्रोल आणखी 14 रुपयांनी महागणार। पेट्रोल डिझेलसाठी ही अशी मारामारी सुरू आहे। पुरवठा कमी झाला की महागाई वाढते असं सरळ गणित आहे। युद्धामुळे तेलाची जी काही वाट लागली त्याचे हे सगळे परिणाम आहे। पेट्रोलच्या किमती वाढवण्यापासून पर्याय नसल्यानं 15 मेला सरकारनं पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी महाग करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर मुंबईत पेट्रोल 103 रुपयांवरून 107 रुपयांवर गेलं तर डिझेल 90 रुपयांवरून 93 रुपयांवर पोहोचलं। ही दरवाढ होण्याआधी पेट्रोलियम कंपन्यांना रोज 1000 कोटींचा तोटा होत होता। आता ही दरवाढ केल्यानंतरही पेट्रोलियम कंपन्यांना रोज 750 कोटींचा तोटा होतोय। जागतिक बाजारामध्ये भडकलेल्या खनिज तेलांच्या किमतीमुळे भारताच्या चालू खात्यावरती मोठं एक प्रेशर आलेलं आहे आणि जेव्हा अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल किंवा डिझेलचे भाव जे वाढवले तर अर्थातच त्याचा परिणाम जो होतो महागाई भडकू शकते आणि एकूण बचत कमी होऊ शकते आणि असे निर्णय हे अर्थातच लोकप्रिय नसतात। आत्तापर्यंत जी आपल्याकडे आकडेवारी आहे की या सगळ्या ज्या तेल कंपन्या आहेत भारतातल्या त्यांना जवळजवळ 750 करोडचा रोजचा तोटा होतोय। तो किती सहन करणार? तर त्याच्यामुळे अशी एक धारणा आहे की काही प्रमाणामध्ये सरकारला परत एकदा हा निर्णय घेऊन तेलाचे भाव वाढवायला लागतील, डिझेल आणि पेट्रोल। अमेरिका इराण युद्धामुळे सगळ्या जगात पेट्रोलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत। मलेशियामध्ये 56%, पाकिस्तानमध्ये 55%, UAE मध्ये 52%, अमेरिकेत 45%, कॅनडा 32%, चीनमध्ये 22%, तर इंग्लंडमध्ये 19%नी पेट्रोलच्या किमती वाढल्या। आणि अर्थातच जगभरातल्या ज्या देश बघितले तर बऱ्याच देशांनी 30%, 40% भाव ऑलरेडी वाढवलेले आहेत, पण भारताने आतापर्यंत त्याच्यावरती संयम ठेवला होता। त्यामुळे हा एक राजकीय निर्णय असेल आणि त्याला अर्थातच आर्थिक कारण असेल। तर अशा परिस्थितीमध्ये ज्याला आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणावरती जर आपण निर्यात वाढवली तर चालू खात्यामध्ये प्रेशर येत नाही आणि अर्थात फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपली परकीय गंगाजळी ही जुमाळी आता $700 बिलियन आसपास आहे, ती शाबूत राहू शकते। आता पेट्रोलचे दर आणखी वाढतील असं तज्ज्ञ म्हणतात। त्याचं नेमकं कारण काय आहे? आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल, गॅस, LPGच्या किमती वाढल्या आहेत। तेल कंपन्यांची महागड्या दरानं कच्चा मालाची खरेदी सुरू आहे। सरकारी तेल कंपन्यांना रोज 750 कोटी रुपयांचा तोटा होतोय। चालू तिमाहीमध्ये कंपन्यांचा एकूण तोटा 1 लाख कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। पेट्रोलच्या किमती आणखी 14 रुपयांनी वाढतील असा अंदाज आहे। या 14 रुपयांचं गणित काय? तर पेट्रोलवर प्रति लिटर 14 रुपये तोटा होतोय। लिटर मागे पेट्रोलची किंमत 14 रुपयांनी वाढवल्यास पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा शून्यावर येऊ शकतो। त्यामुळेच पेट्रोल 14 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे। पेट्रोलच्या तुटवड्याचा आणि पेट्रोल महागल्याचा फटका आता कांदा लिलावालाही बसण्याची शक्यता आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलाव बेमुदत बंद करू असं पत्र व्यापारी असोसिएशनने बाजार समिती प्रशासनाला दिलं। त्यामुळे कांद्याचे भाव आणखी कोसळणार आहेत। कांदा आणि डिझेलचं कनेक्शन नेमकं काय आहे? इंधन तुटवड्यामुळे डिझेल मिळत नाही, त्यामुळे शेतीमाल पाठवण्यासाठी ट्रक मिळत नाहीये। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कांद्याची निर्यात ठप्प आहे। दुसरीकडे बांगलादेशमध्ये गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून कांद्याची निर्यात बंद आहे। या सगळ्यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याचे सरासरी बाजारभाव
6 ते 10 रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. त्यातच उष्णतेची लाट आल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात खराब होतोय. या सगळ्यात आता डिझेलचा अपुरा पुरवठा आणि डिझेल महागण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी थेट कांद्याचे लिलाव बंद पाडण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे येत्या काही दिवसात तुमच्या प्रवासापासून ते किचन पर्यंत सगळंच बजेट बिघडणार अशी चिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.